महाराष्ट्रात वीज बिल आणि वीज चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महावितरणच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत वीज चोरीच्या आकड्याबाबत थेट सवाल केला आहे. पडळकर म्हणाले की अनेकदा सामान्य नागरिकांवर वीज चोरीचे आरोप केले जातात आणि त्यांना मोठ्या रकमेची बिले दिली जातात, मात्र प्रत्यक्षात वीज चोरीचे आकडे नेमके कोण टाकते आणि त्यासाठी जबाबदार कोण आहेत याबाबत स्पष्टता नसल्याचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते काही प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने आकडे दाखवले जातात आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे महावितरणाने या प्रकरणात पारदर्शकता ठेवावी आणि चुकीची नोंदी करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान राज्यातील अनेक नागरिकांकडून वीज बिलाबाबत तक्रारी येत असल्यामुळे सांगितले जात आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्था आणि बिलिंग पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे महावितरणाच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि नागरिकांच्या तक्रारीवर काय उपाय केले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या मते वीज बिल आणि वीज चोरीच्या प्रकरणात पारदर्शकता वाढवण्याची गरज आहे का? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.